नमस्कार, मी शिवानी गतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात पण सुपरफास्ट आढावा. जागतिक वारसास्थळ असणाऱ्या काशपुष्प पठाराचा हंगाम सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली असून या बैठकीत दिनांक 4 सप्टेंबर पासून हंगाम सुरू करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी हंगामाच्या तयारीचा आढावा घेतलेला आहे. यावेळी एकेरी वाहतुकीसह अन्य विषयांवर चर्चा झाली. हंगाम दिनांक 1 सप्टेंबर पासून सुरुवात करण्यात येणार होती, मात्र पावसामुळे हंगाम पुढे ढकलण्यात आला. आता पाऊस थांबल्याने व पठारावर फुले उमलल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सातारा कारागृहामधील बंदिवानांच्या मनातील वाईट विचार भावना नष्ट व्हावी या हेतूने श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सातारा कारागृहास भेट देऊन कारागृहामध्ये बसवण्यात आलेल्या श्री गणेशाची आरती केली. फलटण शहरातील आगामी गणेश विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सक्रिय झालेले आहे. मिरवणुकीतील वाद टाळण्यासाठी पारंपरिक मार्गात बदल करण्याची मागणी नागरिकांकडून होत असतानाच दुसरीकडे डीजे लावल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा सक्त इशारा पोलिसांनी दिलेला आहे. या संदर्भात फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक श्री हेमंत कुमार शहा यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सव मंडळाची बैठक पार पडली. सातारा शहर डीबी पथकातील स्टाफ हे घरफोडीतील सराईत आरोपींची माहिती घेत असताना एका सराईत आरोपीवर संशय असल्याने पोलीस स्टाफ त्याचा शोध घेत होते. संशयित आरोपी गुन्हा केल्यापासून सातारा शहरातून पसार झालेला होता. सदरचा संशयित आरोपी हा आज सातारा शहरातील एमआयडीसी परिसरामध्ये आला असल्याबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्यानंतर डीबी पथकाने एमआयडीसी परिसरामध्ये सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर आरोपीस अधिक विश्वासात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण चौकशी केली असता आरोपीने सातारा शहर हद्दीत जून महिन्यामध्ये डिफेन्स कॉलनी विकासनगर सातारा येथील एका घरातील कपाटातून दागिने चोरी केली असल्याची कबुली दिली. उमरस तालुका कराड येथे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या उपस्थितीत भटक्या विमुक्त दिवस साजरा करण्यात आला. यावेळी भटक्या विमुक्त समाजातील 22 कुटुंबियांना शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले. आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रयत्नातून कराड उत्तरमध्ये भटक्या विमुक्त समाजातील लोकांना मोफत शिधापत्रिका वाटप करण्यात आले. यावेळी कराडच्या तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे, पुरवठा अधिकारी श्रीमती नायकवडी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव, बाळासाहेब साळुंके चोरेकर, महेश बाबा जाधव, उमरसचे सरपंच योगराज जाधव यांची उपस्थिती होती. मान तालुक्यातील सकल मराठा विद्यार्थी संघटनेच्या वतीने मराठा आरक्षणासाठी दहिवड येथे विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चा सुरुवात झालेली असून शालेय पोशाखामध्ये या मोर्चामध्ये विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच हलगीच्या कडकडाटात जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा बस स्थानक मार्गे तहसीलदार कार्यालयावर पोहोचला. त्यानंतर प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते. वर्धनगड तालुका खटाव येथील प्रगती गणेश मंडळाची स्थापना 1985 साली झाली. या मंडळात हिंदू मुस्लिम असे सर्व सदस्य असून सन 1985 स्थापनेपासून ही सर्व धर्म ऐक्याची परंपरा आजपर्यंत चालू आहे. सन 2025 दुसऱ्या दिवशी सायंकाळी गणपती बाप्पाची आरती पत्रकार निसार चिखलगार यांच्या हस्ते करण्यात आली. जाती धर्माच्या भिंतीपलीकडील ऐक्याचे दर्शन या माध्यमातून घडत आहे. तालुक्यातील बऱ्याच मंडळांमध्ये अशा प्रकारचे ऐक्याचे दर्शन आहे आणि हीच आपल्या देशाची ऐक्याची अखंडत्वाची सुंदरता असल्याचे मत पत्रकार निसार चिखलगार यांनी व्यक्त केले आहे. यावेळी मंडळाचे सर्व सदस्य, ग्रामस्थ, महिला देखील उपस्थित होत्या. कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे शुक्रवारी सकाळी झालेल्या ग्रामसभेत रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांची नावे व मंजुरीच्या वाटपाच्या मुद्द्यावरून गोंधळ उडाला. चर्चेच्या दरम्यान अचानक वाद वाढताच एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली. ग्रामपंचायत सभागृहात सुरू असलेल्या ग्रामसभेत काही लाभार्थ्यांनी रोजगार हमी योजनेत अन्याय झाल्याची तक्रार मांडली. या मुद्द्यावरून बोलाचाली वाढली. त्यामुळे काही काळ ग्रामसभेचे वातावरण तणावपूर्वक झाले. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन गणरायाचे आशीर्वाद घेतले. सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या असून यावेळी आमदार हेमंत रासने यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. मावशी गावाजवळील पुलावर पवनचक्की घेऊन जाणारा ट्रेलर रात्री 12च्या सुमारास बंद पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल 10 तास ठप्प राहिली. शाळकरी, विद्यार्थी, कामगार आणि नागरिकांना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला. वाहनांची मोठी रांग लागली असून पर्यायी रस्ता नसल्यामुळे वाहनांना लांब वळसा घालावा लागत असून ग्रामस्थ आणि वाहन चालक संतप्त व ट्रेलरसाठी योग्य उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
पाटण तालुक्यातील फरतरवाडी येथे घराच्या वाटणीच्या वादातून दिराने बहिणीचा विनयभंग केल्याची घटना घडलेली आहे। या प्रकरणी संशयित शंकर तानाजी साळुंके यांच्यावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी महिला घरामध्ये एकटी असताना महिलेचा दीर शंकर तानाजी साळुंके यांनी वडिलोपार्जित घराच्या वाटणीच्या वादातून तुम्ही या घरात राहायचे नाही असे म्हणत शिवीगाळ केली व फिर्यादी महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची फिर्याद संबंधित महिलेने दिल्याने शंकर साळुंके यांच्या विरुद्ध उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील महू धरणाचे पाणी हिरवं गडद झाल्यामुळे धरणाच्या पाण्यात शैवालाची प्रचंड वाढ झाली असून हेच दूषित पाणी नदीकाठच्या गावांपर्यंत पोहोचत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे। महू धरणातून पाणी पुरवठा योजना राबवल्या जातात, मात्र या पाण्याचा रंग, चव आणि वास पूर्णपणे बदललेली असून त्यामुळे पाणीजन्य आजारांचा मोठा धोका समोर आलाय। कृष्णा पाटबंधारे विभागाचे अधिकारी सांगतात की पाण्यातील प्रदूषणामुळे हा प्रकार घडलेला असून शुद्धीकरणाशिवाय हे पाणी थेट वापरल्यास गंभीर परिणाम होऊ शकतो। शुक्रवार पेठ गडकराळी येथील बदामी विहीर येथे झालेल्या नवीन पुलाशेजारी गेली 15 दिवस नगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनची गळती सुरू आहे। तेथून हजारो लिटर पाणी दररोज वाया जात आहे। येथील नागरिकांनी नगरपालिका कर्मचारी अधिकारी यांना निदर्शनास आणून दिले तरी सर्वांनी गांधारीची भूमिका घेतलेली आहे असे नागरिकांचे म्हणणे असून याकडे नगरपालिका आणि जीवन प्राधिकरण यंत्रणेने लक्ष घालून लवकरात लवकर ही पाणी गळती थांबवावी अशी मागणी येथील नागरिकांची आहे। वाई शहर ही सातारा जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ असून त्यानुसार वाई शहरास एक मोठी ओळख आहे। वाई शहरात आजूबाजूच्या गावातून हजारोंच्या संख्येने लोक नोकरी, रोजगार, शिक्षण व इतर बाजारपेठेमध्ये खरेदी करण्यासाठी वाई शहरात ये-जा करत असतात। त्यावेळी प्रवासात बाजारपेठेत व इतर ठिकाणी मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण देखील वाढलेले होते। या मोबाईल तक्रारीबाबत गांभीर्याने लक्ष घालण्याच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज व पोलीस कॉन्स्टेबल विशाल शिंदे यांनी योग्य मार्गदर्शन करून सदरचे गहाळ झालेले मोबाईलचा तत्काळ छडा लावण्याबाबत माननीय श्री जितेंद्र शहाणे पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी वाई यांनी आदेश दिलेला होता। सूचनेनुसार चोरीला व गहाळ झालेले मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेने महाराष्ट्र राज्याच्या विविध विभागातून तसेच इतर राज्यातून मोबाईल परत मिळवत एकूण 20 मोबाईल व एक टॅब असा एकूण 4,20,000 रुपये किमतीचा शोध घेऊन गहाळ झालेले मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात आलेले आहेत। स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून राज्यभर ओळख असलेल्या कराड तालुक्यातील उंडाळे गावचे नवयुवक गणेश मंडळ हे सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारे मंडळ आहे। गेल्या 20 वर्षापासून मंडळामार्फत गावातील कोणतीही व्यक्ती मयत झाल्यावर तिच्या अंत्यविधीला लागणाऱ्या साहित्याचा सर्व खर्च मंडळ करत असते। वृक्षारोपण, वारकऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर, ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छता, मयत व्यक्तींचा कॉर्नर फलक यांसारखे उपक्रम देखील राबवले जातात। त्याचबरोबर मंडळाने विविध विषयांवरील देखावे सादर करून समाज प्रबोधन करण्याचे काम केलेले आहे। मंडळामार्फत पहिली विद्यार्थी दत्तक घेऊन त्याचा 10वी पर्यंतचा शिक्षणाचा खर्च देखील केला जातो। गोकळी तालुका फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार श्री राजेंद्र भागवत यांचे आज एका भीषण अपघातात निधन झाले। गोकळी येथून बारामती तालुक्यातील माळेगाव येथे जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला। त्यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने गोकळी गावासह फलटण तालुक्याच्या संपूर्ण भागावर शोककळा पसरलेली आहे। एका अजितदादा पवारांच्या बारामती शहरातील रस्ते उत्कृष्ट आहेत आणि सातारा शहरात 4 मंत्री 2 खासदार असून देखील शहरातील रस्ते निकृष्ट आहेत असो, पण आज गणपती बाप्पा पावला आणि सातारा शहरातील राधिका रोडवर खड्डे मुजवायचे काम सुरू झाले। खड्ड्यांवर पॅच मारायला सुरुवात झालेली असून या रस्त्यावर कायम रहदारी असते। त्याचबरोबर या ठिकाणी हॉस्पिटल, बँक, हॉटेल असल्याने कायम रहदारीचा हा रोड असल्याने येथील नागरिकांकडून या रस्त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे। ओबीसीमधून मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे शेकडो तरुण मुंबईत दाखल झाले असताना संघर्षभूमी फलटण येथून फलटण तालुका ओबीसी संघर्ष समितीने या मागणीविरुद्ध एल्गार पुकारलेला असून ओबीसीच्या हक्काचे असणारे आरक्षण अबाधित राहावे व आगामी काळात ओबीसीवर कोणताही अन्याय होऊ नये या मागणीसाठी फलटण तालुक्यातील ओबीसी बांधव यांनी येत्या सोमवारी रस्ता रोकोचा इशारा दिलेला आहे। साताऱ्यातील गणपती विसर्जन करण्यासाठी तयार करण्यात आलेले कृत्रिम तळ्यांचे व विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पाहणी केली। यावेळी संबंधित पोलीस विभागाला सूचना देखील त्यांनी केल्या। बुधवार नाका येथील गणपती विसर्जन तळे, मोती तळ्याशेजारील विसर्जन तळे या ठिकाणी आज त्यांनी भेट दिली। सातारा शहरातील गणपती विसर्जनाच्या तळ्यांचा कायमस्वरूपी प्रश्न मिटवण्यासाठी मी प्रयत्न करीन अशी सुद्धा यावेळी सांगितले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सोडवण्यात प्रशासन म्हणून आम्ही यशस्वी झालो।
दरम्यानच्या काळात 10% आरक्षण नेण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना दिलेले आरक्षण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना न्यायालयामध्ये टिकू शकलं नाही. पुन्हा जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतर कोर्टामध्ये बाजू मजबूतपणे मांडली. मराठा समाजातील आरक्षणामध्ये बरेचसे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना सोडवले आहेत. आम्ही दुसऱ्या कोणाच्या ताटातलं काढून इतर कोणाच्या ताटामध्ये द्यायचं नाही, हे महायुतीच्या दोन्ही नेत्यांनी स्पष्ट भूमिका केली आहे. काय भूमिका घ्यायची, जो काही निर्णय घ्यायचा आणि यापुढे जे सकारात्मकताने एक पाऊल पुढे टाकायचं आहे याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा घेतील. सुद्धा स्पष्ट भूमिका माननीय शिंदे साहेबांनी पण घेतली, माननीय फडणवीस साहेबांनी पण घेतली की दुसऱ्या कोणाच्या ताटातलं काढून आम्हाला इतर कोणाच्या ताटामध्ये द्यायचं नाही. ही भूमिका स्पष्ट त्या दोन्ही महायुतीच्या नेत्यांनी या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे जी काय भूमिका घ्यायची, जो काय निर्णय घ्यायचा आणि जी काय सकारात्मकता याच्यामध्ये एक पाऊल पुढे टाकायचंय ते महायुतीचं सरकार म्हणून माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब आणि माननीय अजितदादा यांच्या नमस्कार मंडळी, सातारा न्यूज परिवाराकडून तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. सातारा न्यूज खास महिलांसाठी घेऊन आलाय गौरी गणपती सजावट स्पर्धा. या स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना मिळणार आहेत आकर्षक बक्षिसे. सहभागासाठी काय करायचं, फक्त तुमच्या घरातील गौरी गणपती सजावटीचा 2 ते 2.5 मिनिटांचा व्हिडिओ काढा, मोबाईल आडवा धरून शूट करा आणि तो व्हिडिओ आमच्या नंबरवर व्हॉट्सअप करा. प्रवेश शुल्क फक्त 251 रुपये. तुम्ही पाठवलेले व्हिडिओज आमच्या YouTube चॅनलवर अपलोड केले जातील. ज्या स्पर्धकाच्या व्हिडिओला सर्वाधिक व्ह्यूज मिळतील तोच ठरेल या स्पर्धेचा विजेता. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकानुसार विजेत्या स्पर्धकांची निवड केली जाईल. विजेत्या स्पर्धकांना सातारा न्यूज परिवाराकडून आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत. व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर. विजेत्यांची नावं जाहीर 10 सप्टेंबर. आमचे संपर्क क्रमांक 8007155455 किंवा 9545527007. आतापासूनच तयारी सुरू करा आणि आमच्या स्पर्धेत नक्की सहभागी व्हा.